आणि विराट कोहलीला क्रिकेट खेळण्याबाबत संभ्रम. दक्षिण आफ्रिकेतल्या मालिकेनंतर निर्णय होईल. कर्णधार शुभमन गिलचं वक्तव्य. अखेर मोहोळ दमले, विरोधापुढे नमले. जयंत बोर्डिंगचा जागेचा करार झाला रद्द. बच्चू कडू समर्थक नागपूरकडे निघाले. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून बच्चू कडू आक्रमक. नागपुरात 28 तारखेला निघणार मोर्चा. नाशिकमधून रात्री दिल्लीला जाता येणार. ओझर विमानतळावरून रात्री टेक ऑफ शक्य. देशभरात मतदार याद्यांची विशेष सखोल फेर तपासणी. आज दुपारी निवडणूक आयोगाची होणार पत्रकार परिषद. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मुंबईच्या दौऱ्यावर. 2 अत्याधुनिक जहाजांचं करणार लोकार्पण. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दौऱ्याला महत्त्व. देशभरातील 8,000 शाळा रिकाम्या. 20,000 शिक्षक घेतायत फुकटचा पगार. सर्वाधिक शून्य प्रवेश शाळा पश्चिम बंगालमध्ये. ठाकरे गटाचा मुंबईमध्ये निर्धार मेळावा. आदित्य ठाकरे करणार मतदार यादीबाबतचं सादरीकरण. मनसेच्या आजच्या 2 महत्वाच्या बैठका. केंद्रीय समितीची शिवतीर्थावर बैठक, तर संध्याकाळी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार. धंगेकरांकडे माहीत असेल तर उत्तर मिळण्याची अपेक्षा. नीलम गोरेंकडून रवींद्र धंगेकरांची पाठराखण. मुख्यमंत्र्यांकडून रणजितसिंह निंबाळकरांना क्लीन चिट. चिंता करू नका, आम्ही पूर्ण ताकदीनं तुमच्या पाठीशी. विरोधक राजकारण करत असल्याचा केला आरोप. महिला डॉक्टरची आत्महत्या ही एक शोकांतिका. फलटणच्या घटनेवरून राहुल गांधी यांची एक्सपोज. तर राहुल गांधी जे ट्विट करतात ते त्यांनाही माहीत नसतं. फडणवीसांचा टोला. फलटण पीडितेच्या कुटुंबाशी सुप्रिया सुळेंनी फोनवरून साधला संवाद. तपास एसआयटीकडे द्या, सुळेंची मागणी.